नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चर पासून आपण मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठीचं स्पेशल मराठी व्याकरण ही बॅच आपण सुरू केलेली आहे. ही बॅच जर तुम्हाला सविस्तर बघायची असेल तर तुम्हाला ही बॅच एक्सलन्स MPSC योगेश लाड या ऍप्लिकेशन वरती भेटणार आहे. या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. 2च मिनिटात मित्रांनो वैशिष्ट्य सांगतो आपल्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे याचं वैशिष्ट्य 2 मिनिटात सांगतो, व्यवस्थित ऐका. मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठी अभ्यास करत असताना विद्यार्थी काय वाचतात तर महत्वाची 2 पुस्तकं मार्केटमध्ये दिसतात आणि तीच 2 पुस्तकं वाचताना दिसतात. पहिलं पुस्तक म्हणजे मोहरा वाळंबे सरांचं एक पुस्तक आणि दुसरं पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. ही 2च पुस्तकं खूप चर्चित आहेत आणि ही 2 पुस्तकं मॅक्झिमम विद्यार्थी वापरतात. आता मज्जा अशी आहे मित्रांनो, ही दोन्ही पुस्तकं आहेत ना MPSCच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं आहेत. पोलीस भरतीसाठी फोकस करून लिहिलेली पुस्तकं नाही आहेत मित्रांनो ही. त्यामुळे याच्यामध्ये डाटा खूप आहे आणि विद्यार्थी ती पुस्तकं वाचतात, एक्स्ट्रा डाटा लक्षात ठेवतात आणि वेळ वाया घालवतात आणि जास्त डाटा लक्षात ठेवल्यामुळे कन्फ्युजन सुद्धा करून घेतात. आता आपल्या बॅच मध्ये मी काय करणार आहे बघा, मुख्य माझ्या बॅचचा सोर्स जो काय असेल तो मुख्य सोर्स जो असेल तो काय असणार आहे तर तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात ना तेच प्रश्न माझा सोर्स असणार इथं मुख्य. त्याच्यानंतर 2 मुख्य सोर्स जे मी आत्ताच सांगितले, मोहरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. पण मी ते पुस्तकं काय आहे तशी एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड पेज टू पेज शिकवणार नाहीये. त्या संपूर्ण पुस्तकापैकी सर मी त्या पुस्तकाला 100% असं कन्सिडर केलं तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्यातला जवळपास फक्त 35% डेटा जो आहे तो महत्वाचा आहे. पण नवीन विद्यार्थ्यांना कळत नाही मग तो 35% डेटा कुठला आहे. त्यामुळे विद्यार्थी सरळ पेज टू पेज पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत सर्व पुस्तक वाचून काढतात, पाठ करून टाकतात, वेळ वाया घालवतात, कन्फ्युजन करून घेतात. आता जो 35% डेटा आहे याच्यावरतीच खूप सारे प्रश्न विचारले जातात तुम्हाला पोलीस भरतीला आणि हाच 35% डेटा कुठला आहे तोच 35% डेटा आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये किंवा या ऑनलाईन बॅच मध्ये घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळं अशा प्रकारचं लेक्चर मी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती भेटणार नाही. त्यामुळं आत्ताच प्ले स्टोअर वरून तुम्हाला एक्सलन्स MPSC योगेश शेलार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. फक्त मराठी व्याकरण नाही, इतर सर्व विषयांचे बॅचेस आपण त्याच्यावरती सुरू केले आहे. जे कोण नवीन विद्यार्थी मला ऐकत असतील त्यांच्यासाठी मी इथं अनुभव दिलेला आहे. व्हिडिओ एकदा पॉज करा आणि तो अनुभव वाचून घ्या. ठीक आहे. तर जास्त वेळ नाही घालवत मित्रांनो, पहिला टॉपिक मराठी व्याकरणातला पहिला टॉपिक जो आहे तो कुठला, वर्णमाला. कुठला, वर्णमाला. हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. आता वर्णमाला बघत असताना आपल्याला त्याचं 3 गटात विभाजन करावं लागतं. म्हणजे ऍक्च्युअली मी केलेलं आहे ते अभ्यासाच्या सोयीसाठी किंवा तुमच्या अभ्यासाच्या सोयीसाठी मी केलेलं आहे ते. असं काही तुम्हाला विचारणार नाहीत वर्णमालांचं विभाजन किती गटात करतात तर 3 गटात करतात असा प्रश्न विचारणार नाहीये. मी हे आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी केलेलं आहे. मग ते 3 गट कुठले कुठले, भाषा, लिपी, स्वरूप. भाषा, लिपी आणि स्वरूप. दुसरा भाषेचे मूलभूत घटक आणि तिसरा महत्वाचा घटक वर्णमाला आणि मूळाक्षरे. मी थोडक्यात ओळख करून देतो काय काय याच्यामध्ये. भाषा, मराठी भाषा कशी बनली, काय बनली, त्याची उत्पत्ती काय, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती हे काय आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. लिपी, लिपीचा अभ्यास करणार आहे. आपली मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. हा पॉईंट आपण बघणार आहे. इंग्लिश जर बघितलं आपण, इंग्लिशची लिपी कुठली आहे तर लॅटिन लिपीत इंग्लिश लिहिलं जातं. वेगवेगळ्या लिपी असतात, ब्राह्मी लिपी असते, खारोष्टी लिपी असते, अजून वेगळ्या लिपी असतात. स्वरूप जे आहे भाषेचं स्वरूप, आपल्या भाषेचं स्वरूप कसं आहे ते सगळे पॉईंट्स आपण त्याच्यात बघणार. ठीक आहे. भाषेचे मूलभूत घटक, मग भाषेचे मूलभूत घटकामध्ये काय काय येतं, मूलध्वनी येतात, अक्षर येतं, नंतर शब्द येतं, वाक्य येतं. हे सगळे पॉइंट जे आहेत आपण कशात बघणार, या भाषेचे मूलभूत घटक याच्यामध्ये बघणार आहे. आणि तिसरा पॉइंट काय आहे तो आपला वर्णमाला किंवा मूळाक्षरी हा पॉइंट येतो. मग आता वर्णमालांचे 3 गटात विभाजन केलं जातं. व 3 गट सगळ्यांनाच माहितीये कुठले कुठले, स्वर, स्वरादी आणि व्यंजने. बरोबर, व्यंजने. आणि सगळ्यात कॉमन प्रश्न पोलीस भरतीचा, पारंपरिक वर्णमालेत एकूण मूळाक्षरे किती.
पारंपरिक शब्द वापरला की आपल्याला उत्तर लिहावं लागतं 48. किती लिहावं लागतं? 48. आणि आधुनिक वर्णमालेत आत्ता जर बघितलं तर ह्याचं उत्तर आपल्याला 52 असं लिहायला लागतं. आधुनिक शब्द आला तर 52. ठीक आहे. आता हे 3 घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत कुठल्या पहिल्या टॉपिकमध्ये, म्हणजे वर्णमाला या टॉपिकमध्ये. आता मी लेक्चरचं डिवायडेशन कसं केलेलं आहे ते समजून घ्या व्यवस्थित. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त एवढाच घटक दिसणार आहे, भाषा लिपी स्वरूप, भाषेचे मूलभूत घटक, बस एवढेच 2 घटक आपण बघणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्वर यांचा अभ्यास करणार आहे, त्याच्यानंतर स्वरादी यांचा अभ्यास करणार आहे, त्याच्यानंतर व्यंजने यांचा अभ्यास करणार आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही हे जे व्हिडिओ लेक्चर बघत आहात त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला फक्त एवढ्याच घटकांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. जास्त वेळ नाही घालवत. पहिला पॉइंट आपला भाषा, लिपी, स्वरूप हा घटक आपण बघूयात. आता भाषा, लिपी, स्वरूप बघत असताना त्यातला पहिला पॉइंट म्हणजेच भाषा. भाषेची व्याख्याच कितीतरी वेळा विचारलेली मित्रांनो, कित्येक वेळा भाषेची व्याख्या विचारलेली आहे तुम्हाला. कमीत कमी 2011 पासून आतापर्यंतच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका मी वाचलेल्या आहेत आणि त्याच्यात ही एकच व्याख्या, या एकाच व्याख्येवरती कमीत कमी 25-30 वेळा तरी प्रश्न विचारलेला दिसतोय पोलीस भरतीला. मी स्पेसिफिकली पोलीस भरतीला असं म्हणत आहे, ह्या पोलीस भरतीलाच विचारलेलं आहे. तर काय व्याख्या आहे मित्रा भाषा या शब्दाची व्याख्या काय आहे? तर विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. काय म्हणतात? आता एक एक शब्द रिपीट करतो मी. विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. मला काहीतरी विचार आला. काय विचार आला? चला रविवारी फिरायला जाऊयात. मी माझ्या मित्रांना सांगितलं. मी सांगत असताना म्हणजे व्यक्त केला ना मी विचार व्यक्त करत असताना जे साधन वापरलं म्हणजेच बोललो, म्हणजेच भाषा वापरली, मग ते साधन म्हणजेच काय आहे? भाषा आहे. भावना म्हणजेच काय? मी दुःखी आहे, मी खूप आनंदी आहे, हे काहीतरी भावना असतील ना तुमच्या. मग या भावना तुम्ही व्यक्त करता इतरांना, कुणाला तरी व्यक्त करत असाल भावना, मग त्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? तर भाषा होय. ठीक आहे. अनुभव व्यक्त करण्याचे साधन. मी माझा अनुभव आता शेअर केलेला आहे. 2015 पासून मी MPSCचा अभ्यास करत आहे. ठीक आहे. 2016 पासून बऱ्याच मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. ठीक आहे. तिसरा महत्वाचा पॉईंट, 2017 पासून पोलीस भरतीला आतापर्यंत मी शिकवत आलेलो आहे. हा झाला माझा अनुभव. मी अनुभव सांगितला तुम्हाला. सांगण्यासाठी मी कशाचा वापर केला? भाषेचा वापर केलेला आहे. कशाचा वापर केला? भाषेचा. ठीक आहे. कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा होय. मग कल्पना, अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा सायंटिस्ट लोकांना जास्त कल्पना येतात ना. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. मग तो मांडत असताना त्याला काहीतरी कल्पना आली असेल ना डोक्यात. मग ती कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच काय? भाषा होय. आता हे एक्सप्लेनेशन तुम्हाला काय विचारणार नाही, पण ही व्याख्या खूप वेळा विचारलेली. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? तर भाषा होय. ठीक आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. खूप वेळा व्याख्या विचारलेली आहे, पाठच झाली पाहिजे. पुढं, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आता मी बोलत आहे बरोबर, आणि तुम्ही ऐकत आहात. आता मी मराठी भाषेत बोलतोय, तुम्हाला मराठी भाषा समजत आहे, तुमचं माझं काही ना काहीतरी इथं कनेक्शन होत आहे. पण मी जर अरबी, उर्दू, लॅटिन किंवा चीनी भाषा किंवा इतर कुठली स्पॅनिश वगैरे भाषा जर मी बोलत असेल आणि ती तुम्हाला समजतच नसेल, तर आपलं कनेक्शन होईल का? आपल्या दोघात जो जोडला जाणारा पूल आहे तो पूल तयार होईल का? होणारच नाही. मी काय बोलतोय तुम्ही 2 सेकंदात व्हिडिओ बंद करताल आणि शिव्या घालताल आणि व्हिडिओ बंद करून टाकताल. बरोबर. म्हणजेच बोलणारा म्हणजे मी, ऐकणारे म्हणजे तुम्ही, आपल्या दोघांना जोडणारा पूल म्हणजे कुठला आहे? भाषा. या ठिकाणी कुठली भाषा वापरतोय मी? मराठी भाषा वापरत आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट. हा पुढचा पॉइंट झाला. बरं, ही पण व्याख्या अहमदनगर 2018 विचारलेली आहे. मी फक्त अहमदनगर 2018 जरी कंसात लिहिलेलं असलं ना मित्रांनो, तरी ती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. जर मी इथं कंस टाकत बसलो तर नोट्स कमी आणि ते कंस जास्त होतील, त्यामुळे मी ते कंस टाकलेले नाहीत. ठीक आहे. पुढचा पॉइंट. भाषा हा शब्द जो आहे ना, तो संस्कृत मधील भाष या धातूपासून तयार झालेला आहे. संस्कृत मध्ये भाष. बर, पहिला पॉइंट मिळतो की धातू म्हणजे काय सर? लोखंड, तांबे, जस्त, कथील हे म्हणजे ते धातू का? तर अजिबात नाही. व्याकरणातला धातू वेगळा आहे. कुठला धातू आहे तो? धातू म्हणजेच काय? मूळ
क्रियावाचक शब्द. धातूची व्याख्या सांगितली मित्रांनो मी तुम्हाला, फक्त 3च शब्द सांगितले. कुठले? मूळ, क्रियावाचक, शब्द. त्याला काय म्हणायचं? धातू. आता मी एक एक उदाहरण देतो. चला, धातू आपण ऍक्च्युली क्रियापद या टॉपिक मध्ये घेतलेलं आहे, सविस्तर घेणारच आहे पुढं, पण इथं आलाय ना इथं संदर्भ, तर थोडक्यात सांगतो मी काय. बघा, धातू म्हणजेच काय तर मूळ क्रियावाचक शब्द. मग उठ, खा, पी, जा, धू, हा मूळ क्रियावाचक शब्द झाला. उठ मूळ शब्द आहे हा. खा क्रियावाचक आहे ना, खाण्याची क्रिया दिसते. जा जाण्याची क्रिया आहे. उठ, खा, पी, जा, धू धुण्याची क्रिया आहे. म्हणजेच मूळ क्रियावाचक शब्द त्याला धातू म्हणतात. लक्षात ठेवा, क्रियावाचक शब्द. आता ते लक्षात ठेवण्यासाठी मी मुलांना प्रत्येक वेळी काय सांगत असतो, जी क्रिया आहे ना ती क्रिया एका शब्दात समोरच्याला करायला सांगायची, लगेच धातू भेटतो आपल्याला. चल तू जेवण करून घे, बरोबर, जेवण करून घे, घेण्याची क्रिया आहे, मग घे तिथं धातू झाला. ठीक आहे. धातू ही संकल्पना इथं मी शिकवलेली नाहीये. हा पॉइंट आपण क्रियापद या टॉपिक मध्ये शिकणार आहेत. इथं मी फक्त थोडक्यात सांगितलं की धातू म्हणजे काय असतं. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूयात आता. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. काय अर्थ होतो? बोलणे. भाषेचा अर्थ काय होतो? बोलणे, म्हणजे बोलण्याची क्रिया होत आहे. म्हणजे भाषा म्हणजे बोलण्याची क्रिया आहे, असं थोडक्यात तिथे लक्षात ठेवता येईल. पुढचा पॉइंट बघा आता, भाषेचे स्वरूप. आता भाषेचे स्वरूप जे आहेत ना, हे पण म्हणजे महत्वाचे जर बघितलं तर 3 आहेत. ते किती आहेत, काय आहेत, असं काय विचारणार नाहीये. फक्त त्याला काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. पहिला पॉइंट येतो मातृभाषा, बरोबर, मातृभाषा. नंतर येतो बोलीभाषा, दुसरा पॉइंट येतो बोलीभाषा, आणि तिसरा महत्वाचा पॉइंट येतो प्रमाण भाषा. लक्षात ठेवा, मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. आपण बघूयात सविस्तर काय म्हणतात त्याला, ते बघूयात आपण. मातृभाषा जी आहे, मातृभाषा म्हणजेच काय बरं, संस्कृत मधले 3 महत्वाचे शब्द जे घरातले नात्यांसंदर्भात आहेत. मातृ, बरोबर, मातृ, पितृ आणि भातृ. मातृ म्हणजे आई, पितृ म्हणजे वडील आणि भातृ म्हणजे भाऊ, बरोबर. त्यातला मातृ म्हणजे आईची भाषा. इथं मातृभाषा शब्द वापरला ना, म्हणजे मातृ म्हणजे आई, आईची भाषा, म्हणजे घरातली भाषा, घरात जी बोलली जाती ना भाषा, त्याला म्हणायचं मातृभाषा. म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात. आणि एवढा साधा सिंपल प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला विचारतात. लक्षात ठेवायचे, आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात? मातृभाषा असे म्हणतात. बस एवढं सिंपल आहे. पुढं दुसरा पॉइंट येतो बोलीभाषा. आता बोलीभाषा म्हणजेच काय? दैनंदिन जीवनात संपर्कासाठी जी भाषा वापरली जाते ती बोलीभाषा. आता माझ्या घरात कुठली भाषा बोलत आहे तर मराठी ही भाषा बोलत आहे. म्हणजे माझी बोली भाषा कुठली झाली, किंवा सॉरी मातृभाषा कोणती झाली माझी, तर मराठी झाली. ठीक आहे. आता मी बाहेर गेल्याच्या नंतर मी दुकानात गेलो, खरेदी केली, मॉलमध्ये गेलो, खरेदी केली, किंवा इतर काहीही व्यवहार मी बाहेर केले, तर त्या ठिकाणी बोलत असताना मी कुठली भाषा वापरली? जर समजा मी महाराष्ट्रात राहतोय तर मोस्टली पॉसिबल आहे की मी तिथं काय वापरणार आहे? मराठीच वापरणार आहे. 1 किलो तांदूळ द्या, 10 किलो गहू द्या, वगैरे वगैरे, मराठीच वापरणार आहे, बरोबर. म्हणजे माझी अशा कंडिशन मध्ये बोली भाषा पण काय झाली? मराठीच झाली. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी जी भाषा वापरतात त्यास बोली भाषा असे म्हणतात. मग बोली भाषा, आता समजा मी नॉर्थला गेलो, नॉर्थ म्हणजेच काय, उत्तर प्रदेशला गेलो, हिमाचल प्रदेशला गेलो, उत्तराखंडला गेलो, तिथं मराठी समजणार आहे का लोकांना? नाही. मग तिथं मला बोलायला काय लागेल? हिंदीत बोलावं लागेल. मग त्यावेळेस माझी बोली भाषा काय झाली? तिथं हिंदी झाली. आणि तेच जर उदाहरण मी साऊथचं घेतलं, साऊथमध्ये जर मी गेलो, साऊथ म्हणजेच तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेश किंवा केरळ, त्या ठिकाणी जर गेलो, तिथं हिंदी ऍक्सेप्टच करत नाही आणि ते बोलत सुद्धा नाहीत हिंदी. मग मला तिथं कुठली भाषा बोलावी लागेल? एक तर त्यांची भाषा तर मला येत नाही, तेलगू, तमिळ, ते मल्याळम वगैरे भाषा मला येत नाहीत. मग मला इंग्लिश बोलावे लागेल, बरोबर. मग त्यावेळेस माझी तिथं साऊथला गेल्यानंतर, म्हणजे कन्याकुमारीला वगैरे गेलो, तर त्यावेळेस माझी बोली भाषा काय होईल तिथं? तर इंग्लिश ही बोली भाषा होईल. ठीक आहे, विचारणार नाहीयेत हे तुम्हाला, म्हणजे एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला सांगत आहे ना हे विचारणार नाही. स्क्रीनवर जेवढा पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, तेवढेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. ठीक आहे. तिसरा महत्वाचा पॉईंट येतो प्रमाण भाषा. आता प्रमाण भाषेला थोडक्यात लक्षात ठेवा, आजपर्यंत तुम्हाला कधीच विचारलं नाही प्रमाण भाषा म्हणजे काय, तर थोडक्यात लक्षात ठेवा, प्रमाण भाषा म्हणजेच कार्यालयीन भाषा. बस
एवढंच लक्षात ठेवा, कार्यालयीन भाषा. त्याच्यात काय काय बसतं ते एक्झॅक्ट मी नोट्समध्ये दिलेलंच आहे. आता बघायत काय काय. ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. शासकीय, शासकीय लक्षात ठेवा, शासन, केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या भाषेत काम करतं त्याला म्हणायचं प्रमाण भाषा. शैक्षणिक कामकाज जे म्हणजे पुस्तकं वगैरे जी आहेत, पाठ्यपुस्तकं वगैरे जी आहेत आपली, ती जी भाषा आहे ती काय आहे, प्रमाण भाषा आहे. पुढं आता मी थोडंसं इथलं शासकीयचा पॉईंट थोडासा क्लिअर करतो. प्रमाण भाषेमध्ये केंद्र सरकारचा जर उल्लेख केला आपण, केंद्र सरकारचं काम जे आहे, शासकीय कामकाज जे आहे ते कुठल्या भाषेत चालतं, तर हिंदीत चालतं आणि इंग्लिशमध्ये चालतं. बरोबर, हिंदी आणि इंग्लिश. सेम तसंच महाराष्ट्रासाठी विचार केला तर महाराष्ट्र सरकारचं कुठलं काम चालतं, कोणत्या भाषेत काम चालतं, तर मराठी आणि इंग्लिशमध्ये काम चालतं महाराष्ट्र सरकारचं. म्हणजे महाराष्ट्रासाठी प्रमाण भाषा कुठली झाली, मराठी आणि इंग्लिश. आणि केंद्र सरकारसाठी कोणती भाषा झाली प्रमाण भाषा, इंग्लिश आणि हिंदी. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला काही विचारणार नाहीयेत, विचारलं तर स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय ना तेवढाच पॉइंट विचारला जाईल. ठीक आहे, बोली भाषा झाली, प्रमाण भाषा झाली, झाले सविस्तर आपले इथलं पॉइंट. आता पुढचा पॉइंट येतो. भाषेचे खाली दोन महत्वाचे प्रकार मानले जातात. मग कुठले कुठले, स्वाभाविक भाषा म्हणजेच नैसर्गिक भाषा, आणि दुसरा पॉइंट येतो कृत्रिम भाषा. कुठला, कृत्रिम. आता मी नैसर्गिक शब्द पकडतो आणि हा कृत्रिम शब्द पकडतो, हे दोन शब्द पकडतो का, तर त्याच्यावरतीच एक्सप्लेनेशन करायचंय मला. नैसर्गिक म्हणजेच काय, जे निसर्गात तयार झालेलं असतं त्याला म्हणतात नैसर्गिक. बस एवढं सिंपल आहे. निसर्गात तयार जे झालेलं असतं त्याला म्हणतात नैसर्गिक. हा, आणि कृत्रिम कशाला म्हणणार आहे, जे मानवनिर्मित असतं त्याला म्हणतात कृत्रिम. जे मानवनिर्मित आहे, हा पेन मानवनिर्मित आहे, मोबाईल मानवनिर्मित आहे, फॅन, टेबल, खुर्ची हे काय आहे, मानवनिर्मित आहे. मग नैसर्गिक काय असतं, जे निसर्गात तयार झालेलं आहे. म्हणजेच निसर्गात तयार काय काय झालेले, मग त्या ठिकाणी वनस्पती असतील किंवा मिनरल्स असतील, सगळे पाणी असेल, हे काय झालं, सगळं नैसर्गिक झालेलं आहे. आता सेम त्याच प्रकारचा भाषा किंवा त्याच प्रकारची कन्सेप्ट आपण इथं मराठीत टाकू शकतो या व्याख्येमध्ये. काय म्हणतेले बघा, स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजेच काय, पुरावा नसतो. याचा पुरावा नसतो. पुरावा नसतो का नसतो, आता मी हे जे बोलतोय हे हवेत विरघळून जाणार आहे, विरून जाणार आहे, याचा पुरावा आहे का, काय नाही. मग हावभाव केलेली भाषा, मग पक्षी जे आहेत ते हावभावामध्ये बोलतात किंवा हावभावात बोललेली भाषा ती काय कशामध्ये जाणार आहे, स्वाभाविक भाषेमध्ये जाणार आहे, नैसर्गिक भाषेमध्ये जाणार. पशु पक्ष्यांचे आवाज. आता मी तुम्हाला इथे एक सायन्सचा एक पॉइंट सांगतो. आपला जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला कसं बोलायचं, काय बोलायचं, क ख ग घ ग ए बी सी डी ई एफ जी हे शिकवायला लागतं, त्यावेळेस आपण बोलतो. बरोबर आहे. आता पशु पक्षी जे आहेत ना त्यांना शिकवायला नाही लागत, ते निसर्गात आहेत. पशु पक्षी हे निसर्गात आहेत, ते ऑटोमॅटिक जन्मजात त्यांना ते नंतर हळूहळू अवगत होऊन जातं. आता मी हत्तीचं एक उदाहरण देत असतो प्रत्येक वेळी. हत्तीचं उदाहरण इथं परत सांगतो. हत्ती एका दुसऱ्या हत्तीसोबत बोलू शकतो. किती लांबपर्यंतचा हत्तीबरोबर बोलू शकतो, तर 11 किलोमीटर पर्यंतच्या हत्तीबरोबर बोलू शकतो. तुम्ही म्हणता सर काही फेकायला लागलेली आहेत, तर काही नाही मित्रांनो. सायन्सचं पुस्तक 7वी किंवा 8वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये हा पॉइंट दिलेला आहे. एक हत्ती दुसऱ्या हत्तीसोबत संभाषण करू शकतो 11 किलोमीटर लांबीपर्यंत. 11 किलोमीटर म्हणजे तुमच्या माहितीसाठी एक रेफरन्स देतो. पुण्यात जे राहतात त्यांच्यासाठी कात्रजचा चौक जर कन्सिडर केलं ना आपण, कात्रजच्या चौकापासून तर पुणे स्टेशनचा चौक तिथपर्यंत हे 11 किलोमीटर डिस्टन्स होतं. म्हणजे एक हत्ती कात्रजच्या चौकात थांबलाय आणि एक हत्ती पुणे स्टेशनला थांबलाय आणि हा हत्ती तिथपर्यंत बोलतोय. फोनवर नाही या, तुम्ही म्हणताल फोनवर बोलतोय का, अजिबात नाही, फोनवर बोलत नाही. तो डायरेक्टली म्हणजे निसर्गातूनच डायरेक्ट असं बोलतोय. बस, म्हणजेच इथं मला काय सांगायचंय, मग त्यांची भाषा जी हत्तीची जी काय भाषा आहे ती कशामध्ये गेली, स्वाभाविक भाषा नैसर्गिक भाषेमध्ये गेलेली आहे. ठीक आहे. आता दुसरी भाषा कुठली येते, मग नैसर्गिक झाली तर मग दुसरी कुठली येणार, कृत्रिम. कृत्रिम म्हणजेच काय, सांकेतिक भाषा, पुरावा असतो. कृत्रिम, आता मी जे काय बोलत आहे, बरं समजा माझं नाव काय आहे, तर योगेश. काय नाव आहे, योगेश. आता मी ज्या वेळेस फक्त बोललो त्यावेळेस ते हवेत विरघळून गेलं. आणि ज्यावेळेस मी लिहून ठेवलं, पण लिहिण्यासाठी मी काहीतरी खूण वापरली तिथं. य म्हटलं की य लिहिला, त्याला काना दिला, एक मात्रा दिला, यो झालं. ग लिहिला, त्याला एक मात्रा दिला आणि श लिहिलं, तेव्हा ते काय बनलं,
योगेश असं बनलं. पण हे लिहिण्यासाठी काहीतरी खुणा आहेत ना. या खुणा कोणी ठरवल्यात? आपण ठरवल्या, माणसाने ठरवल्या. ज्यांनी कोणी भाषा तयार केली त्यांनी ठरवलेले ते खुणा, म्हणजे मानवाने निर्मित केलेले त्या भाषा. म्हटल्यानंतर आपण असाच लिहितो, हे मानवाने निर्मित केलेले. म्हटल्यानंतर माणूस असाच लिहितो, हे मानवाने निर्मित केलेले. म्हणून मानवाने निर्मित आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? कृत्रिम. आणि ते लिहून ठेवलं जातं, म्हणजेच त्याला काय असतो? पुरावा असतो. मग टंकलेखन, टाईपरायटर वगैरे जे काय आहे ते लिखाण, जे मी आता करतो ते अक्षरे, चिन्हे ही काय आहेत? तर कृत्रिम भाषा, सांकेतिक भाषा किंवा पुरावा असतो. ध्वनिमुद्रण म्हणजे ऐकून लिहिलेलं जे काय असतं, आपण व्हॉइस टायपिंग वगैरे जे वापरतो मोबाईलमध्ये, त्याला म्हणू शकतो आपण ध्वनी मुद्रण. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट क्लिअर करतो. हे उगमस्थान, भाषेचं उगमस्थान जर बघितलं तर 2 भाषांना मराठी भाषेचा उगमस्थान कन्सिडर केला जातो. कुठले कुठले? संस्कृत आणि प्राकृत. कुठले कुठले? संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते. मराठी भाषा ही 2 भाषांपासून बनलेली आहे असं म्हणतात. मग कुठल्या भाषांपासून बनली? संस्कृत आणि प्राकृत. खूप वेळा विचारतात मित्रांनो, हे संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून बनलेली आहे. उगमस्थान, भाषेचं उगमस्थान काय आहे? संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून बनलेली आहे. लक्षात ठेवायचे. पुढं, भाषेचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. द्रविडियन गटातील भाषा आणि आर्यन गटातील भाषा. 2 गट आहेत, द्रविडियन गट आणि आर्यन गट. आता द्रविडियन गट म्हणजेच काय? दक्षिण भारताचे जे काय आहेत राज्य आहेत दक्षिण भारतातले, त्यांना म्हणतात द्रविडियन गट. लक्षात ठेवायचे, द्रविडियन गट. आणि उत्तर भारतातली जी राज्य आहेत तिथं जी भाषा बोलली जाते त्याला म्हणतात आर्यन गट, आर्यन गटातील भाषा. आता हा पण प्रश्न, भाषेचे मुख्यतः किती प्रकार पडतात? हा SRPF 7, SRPF गट क्रमांक 7 ला 2018 विचारलाय. आता कंसात फक्त एकच आकडा जरी दिलेला असला ना मित्रांनो, तो खूप ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न. आता द्रविडियन गटातील भाषा कुठल्या आहेत? तर साऊथची 4 राज्य लक्षात ठेवायला लागतात आपल्याला. कुठली कुठली? तेलंगणा स्टेट. जर भारत जर मी असा काढला, तेलंगणाच्या शेजारीच कोण आहे? आंध्र प्रदेश. त्याच्या खाली कोण आहे? तमिळनाडू. तमिळनाडूच्या या साईडला कोण आहे? इथं केरळ. आणि या साईडला इथं कोण आहे? कर्नाटक. ठीक आहे. 4 राज्य किंवा 4 भाषा आहेत ऍक्च्युअली. तेलंगणा जो आहे तो आंध्र प्रदेशमधूनच बाहेर पडलेला आहे. मी राज्यांची यादी 5 दिलेली आहे, पण भाषा इथं 4च महत्वाच्या आहेत. कर्नाटकमध्ये कुठली भाषा बोलली जाते? तर कन्नड. कर्नाटक कन्नड. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. कर्नाटक कन्नड. क लक्षात ठेवा, किंवा कर्नाटक कन्नड. पुढं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जो आहे, तर तेलंगणावरून लक्षात ठेवा, तेलंगणामध्ये तेलुगू. तेलंगणा तेलुगू. तर लक्षात ठेवायला सोपं आहे. तेलंगणा तेलुगू. आणि तेलंगणा आंध्र प्रदेशमधून बाहेर पडलाय, म्हणून आंध्र प्रदेशमध्ये पण तेलुगूच भाषा बोलली जाते. लक्षात ठेवायला सोपं आहे. तमिळनाडू जर बघितला, तमिळनाडूमध्ये त्या नावातच कुठली भाषा बोलतात ते दिलेले. तमिळनाडूमध्ये तमिळ भाषा बोलतात. आणि केरळमध्ये मल्याळम. कुठली भाषा? मल्याळम. केरळमध्ये मल्याळम भाषा बोलतात. सेपरेटली तुम्हाला असा पण प्रश्न विचारतात की कुठल्या राज्यात कुठली भाषा बोलतात, हा पण प्रश्न विचारला जातो, जो GS मध्ये जाईल किंवा जॉग्राफी मध्ये जाईल. ठीक आहे. आणि द्रविडियन गटातील भाषा कोणती, हा मराठीच्या व्याकरणात पण हा प्रश्न जाऊ शकतो. मराठीच्या ह्याच्यात हा द्रविडियन गटातील भाषा किती? 4. मग 4 कुठल्या? तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड. या 4 भाषा कशात जातात? तर द्रविडियन गटातील भाषा याच्यामध्ये जातात. ठीक आहे. आता मी ऍक्च्युअली मॅपिंग पण केलेलं आहे, बघा इथं मॅप मध्ये पण दाखवले. हा एवढा पोर्शन जो आहे हा तेलंगणाचा आहे, तेलंगणा स्टेट. आणि हा खालचा पोर्शन जो आहे तो आंध्र प्रदेशचा आहे. आणि या दोन्ही राज्यामध्ये कुठली भाषा बोलली जाते? तेलुगू. आतमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे तेलुगू. खाली तमिळनाडू दिसतोय, हा तमिळनाडूमध्ये कोणती भाषा बोलली जाते? तमिळ. बरोबर, तमिळ. श्रीलंकेतला पण जो पार्ट आहे ना, या पार्ट मध्ये पण तमिळ बोलली जाते. ते आपल्याच इथून तिकडे शिफ्ट झालेले आहेत. इथं केरळचा जर पार्ट बघितला, केरळमध्ये मल्याळम ही भाषा बोलली जाते. केरळमध्ये ळ आलेला आहे आणि मल्याळम लिहूनच दाखवतो. मल्याळम भाषेत पण ळ आलेला आहे आणि केरळ या भाषेत पण ळ आलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी सांगते, लिंक करण्यासाठी सांगते. आणि कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलतात.
कर्नाटक कन्नड. लक्षात ठेवायला सोपं आहे, उच्चार पण थोडाफार सेम होते, क ने स्टार्ट होते. कर्नाटक कन्नड, कर्नाटक कन्नड. ठीक आहे. द्रविडियन गटातील भाषा किती आहेत, तर 4 आहेत. लक्षात ठेवायला सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. कन्नड म्हणतात त्यांच्या भाषेत साऊथला, आणि मराठीत ज्यावेळेस लिहितो आपण त्या कन्नडलाच कानडी असं म्हणतो बघा. कन्नड. सर आता तुम्ही लगेच म्हणताल सर मग अशी कन्नड म्हणत होते ना, आता कानडी म्हटले. दोन्ही सेमच आहे. कन्नड म्हणा नाही तर कानडी म्हणा, दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. हे झालं द्रविडियन गटातील भाषा. मग उत्तर भारतात कुठल्या कुठल्या बोलल्या जातात, मग लगेच इथं मराठी दिसते, म्हणजे महाराष्ट्रही नाही, इथं महाराष्ट्रात मराठी असेल. मराठी, मराठीने स्टार्ट करू आपण. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. माझं पाठ आहे मित्रांनो, 2015 पासून अभ्यास करतोय मी. बरं, कुठल्या आहेत मग उत्तर भारतातील भाषा? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. मग त्या पण मी इथं टाकलेले आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. लक्षात ठेवायचे. मी सिक्वेन्स पाठ करताना ऍक्च्युली हे खालीवर केलेलं आहे. तुम्हाला आकडा विचारणार नाहीत की किंवा क्रमांकाला कुठले, असलं काय विचारणार नाहीत. ते कसंही पाठ करा, पण पाठ करा. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. आर्यन गटातील भाषा भारतातील मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. लक्षात ठेवायचे, पाठच करायचे. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. माझ्यासारखं पाठ करा, किंवा तुम्हाला जर कुठली तुमच्या सोयीनुसार जर ट्रिक बनवायची असेल तर एखादी ट्रिक बनवा. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघूयात. लिपी. आता लिपीचा पॉईंट बघायचा आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे. लिपी जी आहे, हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला आहे. हा पण प्रश्न खूप वेळा विचारलाय. लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून बनला किंवा रूढ झाला, तर लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला आहे. लक्षात ठेवायचे, लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला आहे. आता त्या लिंपणेचा अर्थ काय होतो? आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ज्या खुणांनी आपण लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात. आता काय सांगतो बघा मी. मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी. बरोबर. मग मराठीत मी असं लिहिणार, य, माझं नाव लिहितोय मी स्वतःच. यला एक काना, एक मात्रा, ग ला एक मात्रा, आणि श. आता ह्या ज्या खुणा केलेल्या आहेत, य म्हटलं की असंच लिहायचं, अ म्हटलं की असंच लिहायचं, ब म्हटलं की असंच लिहायचं, क म्हटलं की असंच लिहायचं. ह्या खुणा आहेत ना काहीतरी, या खुणा आहेत, चिन्ह आहेत. या ज्या खुणा आहेत, चिन्ह आहेत, याला काय म्हणायचं? तर लिपी असं म्हणायचं आहे. लक्षात ठेवा. ऍक्च्युली ते मूलध्वनी याच्यात पण मोडणार आहे. मूलध्वनी लगेच पुढे येणार सुद्धा आहे, त्याच्यात पण आपल्याला बघायचंच आहे. आता जर समजा मी थोडासा बदल केला, तर योगेश लिहिताना मी वाय लिहिला, इंग्लिशमध्ये लिहिता असेल YOGESH, मी दुसऱ्या भाषेत लिहिलं, म्हणजे लिपी पण चेंज झाली इथं. आता योगेश लिहिताना यो ज्या वेळेस लिहितोय मी YOच लिहिणार, गे लिहिला तर GEs लिहिणार, आणि श लिहिताना S आणि H असंच लिहिणार. ही लिपी किंवा ही भाषा कुठली झाली? इंग्लिश. आणि इंग्लिश भाषेची लिपी जी आहे ती लॅटिन आहे. कुठली आहे? लॅटिन. मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी. आणि इंग्लिश भाषेची लिपी ही लॅटिन आहे. समजा मी चीनी भाषेत जर काहीतरी लिहिलं, चीनी भाषा मला काही येत नाही. बरं, चीनी भाषेत ते असं काहीतरी दिसल. बरं, ठीक आहे. चीनी भाषेची लिपी जर बघितली तर चीनीच आहे. चीनी भाषा आपण बोलताना जरी म्हणत असलो ना, चीनी भाषा, चीनी भाषेला चीनी भाषा नाही म्हणत. चीन मधली भाषा ही अधिकृत भाषा ही आहे मॅन्डरीन. कुठली आहे? मॅन्डरीन. जशी आपण मराठी म्हणतो ना, आपण कुठल्या भाषेत बोलतोय? मराठी भाषेत बोलतोय. तसं चीनी लोक कुठल्या भाषेत बोलतात? मॅन्डरीन भाषेत बोलतात. आणि मॅन्डरीन भाषेची लिपी कुठली आहे? तर चीनी लिपी आहे. लक्षात ठेवा. हे काही विचारणार नाहीये, ते तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितलं, सहज आठवलं म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलं. आपल्याला पॉईंट फक्त हा विचारतील, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून रूढ झालेला आहे? लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला आहे. ठीक आहे. मराठी भाषेची लिपी जी आहे ती कुठली आहे? तर देवनागरी लिपी आहे. कुठली लिपी आहे? देवनागरी लिपी आहे. एकदा क्लिअर करतो. ठीक आहे. मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी. लक्षात ठेवायचे, खारोष्टी लिपी नाहीये, किंवा अजून मोडी लिपी असते, खारोष्टी लिपी असते, किंवा ब्राह्मी लिपी असते. या वेगवेगळ्या लिपी झाल्या. पण मराठी भाषेची लिपी कुठली आहे? तर देवनागरी लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे. आता मराठी भाषेची लिपी जी आहे ती आपण कुठून कशी लिहितो? या साईडने लिहिताना समजा माझं नाव योगेश आहे, माझं नाव
नाव लिहिलंच नाही का? नाव योगेश आहे, योगेश आहे. कुठून कुठं लिहिलं? जी डावी बाजू होती, डावीकडून मी कुठं लिहित गेलो? उजव्या बाजूला लिहित गेलो, बरोबर? डावीकडून उजवीकडे लिहित गेलेलो आहे. म्हणजे देवनागरी लिपी ही लिहिताना कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हे खूप वेळा विचारतात तुम्हाला. देवनागरी लिपी ही कुठून कुठे लिहिली जाते? तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. मग आता उर्दू भाषा कुठून कुठे लिहितात? उर्दू भाषा उजवीकडून असं लिहित जातात इकडं काहीतरी. उर्दू, अरबी हे असं इकडनं इकडे लिहित जातात, म्हणजे उजव्या बाजून डावीकडे जातात. उर्दू भाषा लिहित असताना असं इकडनं इकडं लिहित जातात. मग उर्दू ही भाषा जी आहे किंवा अरबी ही जी भाषा आहे, ही भाषा अशी जर लिहित असेल, उजवीकडून डावीकडे जर जात असेल, तर ती देवनागरी आहे का? अजिबात नाहीये, बरोबर? अजिबात नाहीये. बरं, तुम्ही म्हणताल सर मग इंग्लिश आपण असंच लिहितो ना, YOGESH, म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहित गेलेलो आहे. मग ही देवनागरी लिपी झाली ना, डावीकडून उजवीकडे लिहितोय तर नाही. का नाही? थोडक्यात सांगतो, लगेच पुढे पॉईंट येणारच येतो. याच्यावरती आपण शिरोरेषा दिलेली आहे का? नाही दिलेली. तोच पॉईंट आपला पुढे 1-2 पॉईंट नंतर येणार आहे. ठीक आहे. मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. मराठी भाषेलाच वेगवेगळी नावं होती. मग ती वेगवेगळी नावं कुठली कुठली आहेत? प्राकृत आहे, महारठी आहे, देशी आहे, मराठी आहे. ही भाषा, ही नावे जी आहेत, ही मराठी भाषेची वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता देवनागरी लिपी जी आहे, मी आपण आर्यन भाषा ज्या सांगितल्या होत्या, आर्यन भाषा कुठल्या कुठल्या होत्या? म्हणजे उत्तर भारतातील भाषा आणि दक्षिण भारतातील भाषा. मग उत्तर भारतातील भाषांमध्ये काय काय लिहिलं होतं मी? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती या सिक्वेन्सने पाठ केलं होतं आपण. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. लक्षात ठेवा, त्या आर्यन गटातील भाषा आहेत, उत्तर भारतातील भाषा आहेत. आणि त्याच भाषा ज्या आहेत ना, त्या सगळ्या देवनागरी आहेत. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. उत्तर भारतातील भाषा म्हणजेच कुठल्या भाषा? आर्यन गटातील भाषा. या सगळ्या भाषा कशात मोडतात? तर देवनागरी भाषा आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. लक्षात ठेवा. असाच क्रम लक्षात ठेवला तर माझा असा पाठ झालेला आहे. तुमचा जर वेगळ्या सिक्वेन्सने काही पाठ झाला असेल तर तसा लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवायचे फक्त आपल्याला. पुढं, लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. जर ही देवनागरी लिपी बनलीच नसती तर मी हे तुम्हाला जे काही शिकवत आहे, तुम्ही तुमच्या बोर्डवरती, तुमच्या मोबाईलवरती मी हे सगळं लिहून दाखवलेलं आहे टाईप करून, हे तुम्हाला तिथं वाचता आलं असतं का? वाचताच आलं नसतं. वाचायचं सोडा, मला इथं लिहिता आलं असतं का? टाईप करता आलं असतं का? आलंच नसतं. लिपीचा शोध लागलेला आहे म्हणूनच लेखन शक्य झालेलं आहे. लिहिता काय येते आपल्याला? कारण की लिपी आहे. लिपीच नसती, समजा योगेश लिहिताना असं लिहिलेलं आहे. आता लिपीमध्ये, मराठी किंवा देवनागरी लिपीमध्ये आपण योगेश लिहिताना य लिहिला, हा य असाच लिहायचा असतो, ह्याचाच शोध लागला नसता, योगेश लिहिता आला असतं का? मला नसतं आलं. म्हणूनच मला काय सांगायचंय? लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेले आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेलं आहे. पुढं, देवनागरी लिपीतील अक्षरावरती जी आडवी रेषा मारतात त्याला शिरोरेषा म्हणतात. काय म्हणतात? शिरोरेषा. आता योगेश लिहिलं मी, त्याला वरती काय लिहिलं? शिरोरेषा मारली. याला आडवी लाईन जी मारली त्याला काय म्हणतात? शिरोरेषा. आता इंग्लिशमध्ये मी ज्यावेळेस असं लिहितो योगेश, त्यावेळेस मी डावीकडून उजवीकडे तर लिहिलं, पण वरती शिरोरेषा मारली का? मारलेली नाहीये. लॅटिन भाषेत शिरोरेषा नसते, देवनागरी भाषेत शिरोरेषा असते. लक्षात ठेवायचे. पुढं, दक्षिण भारतातील भाषा द्रविडियन गटातील असून त्यांना अभिजात म्हणजेच मूळ भाषांचा दर्जा आहे. सर अभिजात भाषा म्हणजे काय? नाही कळलं. अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा, ज्या थोडक्यात त्या भाषा इतर कुठल्याही भाषेपासून बनलेल्या नाहीत, त्यांना म्हणायचं अभिजात भाषा. किंवा त्या भाषा त्या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये किंवा इतर ठिकाणी त्या एकदम प्राचीन काळापासून म्हणजे 10,000 वर्षापूर्वीपासून, म्हणजे 10,000, आत्ता साल काय चालू आहे आपलं? 2024, 2025, 2026 असं म्हणाल आपण, बरोबर? आता कित्येक हजार वर्षापूर्वीच्या त्या भाषा आहेत, त्या आत्ता लगेच लेटेस्ट मध्ये तयार झालेल्या नाहीत. त्याला काय म्हणणार आपण? अभिजात भाषा. मग सर अभिजात भाषा किती आहेत आणि कुठल्या आहेत सांगू का? सांगतो. किती आहेत? तर 6 आहेत. किती आहेत? 6. सर 6 कशा लक्षात ठेवायचे? थोडक्यात सांगा, पटकन सांगा आणि थोडक्यात सांगा कसं लक्षात ठेवायचं. तर मगाशी आपण एक पॉइंट बघितला होता की दक्षिण भारतातील भाषा, बरोबर?
आता मी त्याच्यात अजून 2 पॉइंट ऍड करतो. मी काय सांगितलेले, अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा, खूप जुन्या भाषा. लक्षात ठेवा, मूळ भाषा आणि जुन्या भाषा असं लक्षात ठेवा. मग महाभारतात आणि रामायणात कुठली भाषा वापरली? संस्कृत. संस्कृत तर अभिजात भाषा असणारच आहे, फिक्स असणार आहे, बरोबर. महाभारत 5000 वर्षांपूर्वी लिहिलंय, बरोबर. त्याच्याच 300 वर्षाच्या नंतर, सॉरी, रामायण जे आहे, बरोबर बरोबर, महाभारत जे आहे ते 5000 वर्षांपूर्वी लिहिलेले आणि त्याच्या 300-400 वर्षांच्या पूर्वी रामायण लिहिलेले. पहिलं रामायण घडले, नंतर महाभारत घडले. आता तुम्ही हे बघा, रामायण महाभारतात कुठली भाषा वापरलेली आहे? संस्कृत. म्हणजे संस्कृत ही भाषा कशी असणार आहे? मूळ भाषा किंवा अभिजात भाषेच्या लिस्टमध्ये 100% असणार आहे, 100%. दुसरा पॉइंट येतो, ओडिसा राज्यामध्ये ओरिया किंवा ओडिया भाषा बोलली जाते बघा. ओडिया भाषा ओडिसा राज्यात बोलली जाते. या 2 भाषा ऍड केल्या मी इथं. आता ह्याच्यामध्ये मला फक्त 4 भाषा ऍड करायच्या, ज्या द्रविडियन गटातील होत्या. द्रविडियन गटातील 4 भाषा. तेलंगणामध्ये कुठली बोलली जाते? तेलुगू, बरोबर. तमिळनाडूमध्ये कुठली बोलली जाते? तमिळ, बरोबर. केरळमध्ये कुठली बोलली जाते? तर मल्याळम. आणि कर्नाटकात कुठली बोलली जाते? तर कन्नड, बरोबर, कन्नड किंवा कानडी. किती झालं टोटल? 6. बघा, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं कसं हे तुम्हाला आजपर्यंत मला नाही वाटत की कुणी सांगितलं असेल. आपण द्रविडियन गटातील भाषा पण पाठ केल्या आणि त्याच्यासोबत अभिजात भाषा सुद्धा पाठ केलेल्या आहेत. अभिजात भाषा किती आहेत? 6 आहेत. आणि द्रविडियन गटातील भाषा किती आहेत? 4 आहेत. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूयात. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र वर्ण असते. हा पण पॉइंट जो आहे, ही लाईन जी आहे, ही जळगाव 2018ला पोलीस भरतीला विचारलेली आहे आणि परत रिपीट पण होऊ शकते. याचा अर्थ काय होतो थोडक्यात सांगतो. जर समजा मला योगेश लिहायचं असेल तर मी असं लिहिलं. समजा योगेश लिहायचं होतं, असं लिहिलं. तुम्ही म्हणताल ओगेश लिहिलं. काय लिहिलं? ओगेश. अरे म्हणजे योगेश ज्यावेळेस बोलतोय, ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस ला असंच लिहिणार. ला मी असं नाही लिहू शकत, असं नाही लिहू शकत, असं नाही लिहू शकत, असं नाही लिहू शकत. मग कसं लिहिणार? म्हटलं की असंच लिहिणार, ब म्हटलं की असंच लिहिणार, क म्हटलं की असंच लिहिणार. म्हणजेच प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह असते. हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. त्याला काय म्हणणार? म्हणजे देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. लक्षात ठेवा, स्वतंत्र चिन्ह म्हणजेच काय? हे जे आहे हे चिन्ह झाले स्वतंत्र चिन्ह. मी ज्यावेळेस क म्हणणार, क म्हटल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं चला क लिहा. क लिहिल्यावर तुम्ही असं लिहिणार का? नाही लिहिणार. हे ब झालं. तुम्ही क असंच लिहिणार. म्हणजे क म्हटल्यानंतर हे एकच चिन्ह वापरू शकतात. म्हणजे प्रत्येक ध्वनीला क या ध्वनीला हे असं चिन्ह आहे, ब या ध्वनीला हे असं चिन्ह आहे. कळलं असेल पॉइंट? ठीक आहे, क्लिअर करतो आणि लगेच पुढचा पॉइंट आपण घेऊयात. तर पुढचा पॉइंट बघा, भाषेचे मूलभूत घटक. भाषा जी आहे, भाषेचे मूलभूत घटक कुठले? तर पहिला पॉइंट येतो वर्ण आणि दुसरा पॉइंट येतो अक्षर. मी दोन्ही पॉइंट एकत्र घेऊन जातो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहिला पॉइंट काय येतो? वर्ण. दुसरा पॉइंट येतो अक्षर. तर वर्ण म्हणजेच काय? मुखावाटे बोललेलं वर्ण म्हणायचं त्याला. हे समजण्यासाठी सांगतोय. 2 मिनिटं पहिले समजून घ्या, नंतर आपण डेफिनेशन जे आहेत, व्याख्या ज्या आहेत ते एक्झॅक्ट बघूयात आपण. पहिल्यांदा ती समजून घ्या. पहिला पॉइंट, वर्ण म्हणजेच काय? मुखवाटे मी जे बोललो त्याला म्हणायचं वर्ण. आता मी जे लिहून ठेवणार त्याला म्हणायचं अक्षर. सिंपल आहे. मुखावाटे मी जे बोललो, जो ध्वनी आला त्या ध्वनीला म्हणणार मी वर्ण. काय? मुखावाटे मी जे बोललो, जो ध्वनी आला त्याला म्हणायचं वर्ण. आणि जे बोललो ते लिहून ठेवलं, लिहून ठेवल्यानंतर त्याला म्हणायचे अक्षर. हे समजलं असेल तर आता मी डेफिनेशन कडे वळतो. आता डेफिनेशन काय आहे ते सांगतो. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मी जे काय बोलतोय ना आता सध्याला, काही पण असेल, काही पण जे काय बोलताय, तुम्ही बोलताय, तुमच्या घरातले बोलताय, जे बोललं जातं फक्त त्यातला प्रत्येक एक ध्वनी जो आहे, प्रत्येक एक ध्वनी त्याला काय म्हणणार? वर्ण. एक एक ध्वनी. आता मी ज्या वेळेस एक असं म्हटलं, एक त्यातला ए हा एक ध्वनी आहे, क हा एक ध्वनी आहे. मी ज्यावेळेस योगेश म्हणतो आहे, योगेश, योगेश मध्ये य हा एक ध्वनी आहे, ओ हा एक ध्वनी आहे,
ग हा एक ध्वनी आहे, ए हा एक ध्वनी आहे आणि श आणि अ हा एक ध्वनी आहे. म्हणजे हे सगळे काय झाले ध्वनी. बोललोय मी फक्त काय योगेश, पण त्याच्यामध्ये हे एवढे ध्वनी होते. पण ते ध्वनी म्हणजेच काय वर्ण. बस. आता हे ज्यावेळेस लिहून ठेवणार त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे अक्षर. म्हणजेच काय आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला, म्हणजे मी ज्यावेळेस य बोललो त्यावेळेस मी असं लिहिलं, ज्यावेळेस यो बोललो त्यावेळेस मी य आणि ओ म्हणजेच काय यो लिहिलं. म्हणजेच काहीतरी अक्षराला काय तिथं वापरलेलं चिन्ह वापरलेलं असतं. म्हणजे प्रत्येक खुणेला काय म्हणतात अक्षर असे म्हणतात. प्रत्येक खुणेला काय म्हणणार आहे आपण अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते, म्हणजे मी ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस ते हवेत विरघळून जाणारे विरून जाणारे त्यावेळेस ते नष्ट होते, परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते. म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. लिहून ठेवल्यानंतर ते दीर्घकाळ टिकणार आहे. बरोबर. जे लिहून ठेवणार ते दीर्घकाळ टिकणार. दीर्घकाळ टिकणार म्हणजेच काय ते नष्ट होणार नाहीये. क्षर म्हणजे नष्ट होणे. क्षर म्हणजेच काय नष्ट होणे. नष्ट होणार नाहीये. नष्ट होणार नाहीये म्हणून त्याला अ लावला, म्हणजे अक्षर नष्ट न होणे. अक्षर म्हणजेच काय नष्ट न होणे. खुणांना काय म्हणणार आहे मग अक्षर असे म्हणतात. अक्षरचा अर्थ काय होतो नष्ट न होणारे. आता वर्ण जे आहे, वर्ण जो आहे तो ध्वनी आहे. ध्वनीला मी हे करतो वर्ण. ज्यावेळेस मी बोलतोय जो ध्वनी आहे जो आवाज आहे त्याला फक्त वर्ण म्हणायचंय. बरोबर. आणि ज्यावेळेस अक्षर आहे अक्षराला चिन्ह शब्द कीवर्ड आहे. चिन्ह काहीतरी चिन्ह वापरणार आहे आपण. लिहिताना चिन्ह वापरणार ना. य हा एक चिन्ह आहे, ग हा एक चिन्ह आहे, श हा एक चिन्ह आहे. म्हणजे हे चिन्ह वापरणार. हा प्रश्न 2023ला तुम्हाला विचारलेला आहे. अक्षर म्हणजे काय तर ध्वनी चिन्हे. अक्षर म्हणजे काय ध्वनी चिन्हे. हा 2023चा आत्ताचा प्रश्न आहे. पुढचा पॉइंट बघा आता स्वर. स्वर काय सांगते. स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडते. म्हणजे स्वर हे अक्षर सुद्धा आहे आणि वर्ण सुद्धा आहे. स्वर हे वर्ण तसेच अक्षर या दोन्ही गटात मोडते. वर्ण म्हणजे मूलध्वनी. बरोबर. वर्ण म्हणजेच काय मूलध्वनी. मूलध्वनी ध्वनी लक्षात ठेवायचे मूलध्वनी. हे जसं जसं लेक्चर पुढे जात जाईल ना मित्रांनो, म्हणजे ज्यावेळेस आपण स्वर यांचा अभ्यास करूयात, व्यंजनांचा अभ्यास करूयात, स्वरादींचा अभ्यास करूयात, त्यावेळेस तुम्हाला हे अजून उलगडत जाणार आहे. तुम्हाला म्हणजे अजून जास्त समजत जाईल. त्यामुळे लेक्चर कंटिन्युटी ठेवा. लेक्चर बघत असताना मध्येच उठत जाऊ नका. लेक्चर एकदा प्ले केलं ना शेवटपर्यंत लेक्चर बघत चला. ठीक आहे. आता स्वर म्हणजेच काय. स्वर हे वर्ण या गटात पण मोडतात आणि अक्षर या गटात पण मोडतात. अक्षर म्हणजेच काय तर पूर्ण उच्चाराचं जे असतं त्याला अक्षर असे म्हणतात. काय म्हणतात पूर्ण उच्चाराचं जे असतं ना त्याला अक्षर म्हणतात. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते. का इतर वर्णाची गरज का नाहीये कारण की ते पूर्ण उच्चाराचे आहेत. बस एवढं सिंपल आहे ते. मग व्यंजन जी आहेत ना व्यंजन पूर्ण उच्चाराची नसतात. मग त्यामुळे त्यांना स्वरांची म्हणजे स्वरांचा आधार घ्यावा लागतो उच्चार पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ती वर्ण असतात, तर पाय न मोडता लिहिल्यास अक्षरे असतात. पाय मोडून लिहिले य मी असं लिहिला तर हा व्यंजने, आणि य ज्यावेळेस असं लिहितोय याचा अर्थ य अधिक अ असं लिहिलेलं आहे. ते यचा पाय मोडून य मध्ये अ ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस ते आपण असं लिहितो. बरोबर. म्हणजेच त्याच्यामध्ये स्वर मिसळल्याच्या नंतरच ते पूर्ण उच्चाराचं बनत असतं. यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची गरज असते. व्यंजन जे आहेत त्या व्यंजनांच्या उच्चार पूर्ण करण्यासाठी तिथं स्वरांची गरज असते आणि स्वरांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते. स्वर हे पूर्ण उच्चाराची असतात. ठीक आहे. चौथा पॉईंट झाला. आता पाचवा शब्द. शब्द म्हणजेच काय ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला म्हणायचं शब्द. आता इथं मी कीवर्ड्स हायलाइट करतो. 2 कीवर्ड्स. काय समूह. अक्षरांचा समूह झाला पाहिजे आणि त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे त्यावेळेसच त्याला म्हणायचं शब्द. आता मी असं लिहितो ब द क असं लिहिलं मी समजा. आता कदब लिहिलंय मी. कदब हा समूह तर आहे अक्षरांचा समूह तर आहे पण त्याला अर्थ आहे का काय अजिबात नाही. मी उलट लिहिलेलं आहे ते. मग आता मी ज्यावेळेस असं लिहितोय ब द क याला अर्थ आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक बदकाची इमेज आलेली आहे म्हणजे तिथं काहीतरी अर्थ आहे. म्हणजे अक्षरांचा समूह पण पाहिजे आणि अर्थ सुद्धा पाहिजे त्याच वेळेस त्याला काय म्हणणार आहे
शब्द असं म्हणणार आहे. आणि शब्दाची ही पण व्याख्या खूप वेळा पोलीस भरतीला विचारली जाते, लक्षातच ठेवायची आहे. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट बघत, मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात. काय म्हणतात? प्रकृती. आता मी जर समजा म्हटलं बदक, आत्ताच उदाहरण घेतो, बदक. बदक हा मूळ शब्द आहे, बरोबर? मूळ शब्द. त्याला काही काना मात्रा व्हॅलंटी म्हणजे त्याचं साधं सामान्य रूप केलेलं आहे का, अनेक वचन केलेलं आहे का? नाही केलं. आता समजा मी हे बदके केलं, बदके केलं, किंवा मी आता इथं अजून म्हटलं बदकाला, बदकाला दगड मारला. आता हा जो शब्द आहे याला प्रकृती म्हणणार नाही. का नाही म्हणणार? त्याच्यात बदल झालेला आहे. मूळ शब्द काय होता? बदक. हाच मूळ शब्द आहे आणि यालाच प्रकृती म्हणायचं. हे जे शब्द इकडचे येणार म्हणजे नंतर त्या शब्दापासून तयार झालेले शब्द जे काय असणार ना, त्याला विकृती असं म्हणतात व्याकरणात. काय म्हणतात? विकृती. विकृती याच्यावर काही प्रश्न विचारला नव्हता म्हणून मी तो पॉइंट इथं घेतलेला नाहीये, पण याच्यावर प्रश्न विचारले पोलीस भरतीला. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? प्रकृती असे म्हणतात. काय म्हणतात? प्रकृती. अजून मी खूप सारी उदाहरणं देऊ शकतो मित्रांनो. मी जर असं लिहिलं पूल, बरोबर? पूल हा शब्द जो आहे तो प्रकृती आहे. का प्रकृती आहे? तो मूळ शब्द आहे. आता याच्यापासून मी काय म्हटलं? पुला खालून नदी वाहते. पुला खालून नदी वाहते. मी काय म्हटलं? पुला खालून. पूलचं काय झालं? पुला झालं. पुला. पुला हा प्रकृती आहे का? नाही. पुला हे काय झालं मग त्या ठिकाणी? ते विकृती शब्द झाला. विकृती. सामान्य रूप या घटकात पण तो पॉइंट जातो आणि विकृती या घटकात पण जाणार आहे. आता सर काही विद्यार्थी लगेच म्हणतील सर काही सांगायला लागले, ते तर सामान्य रूप आहे. अरे हो, सामान्य रूप सुद्धा आहे आणि बदल झालेला आहे म्हणून विकृती सुद्धा आहे. ठीक आहे. प्रकृती मूळ शब्द, विकृती बदल झालेला शब्द, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात. वाक्य. वाक्य म्हणजेच काय? आधी पहिल्यांदा आपण शब्द बघितला, आता शब्दांचा समूह केलं की काय बनणार आहे? वाक्य. म्हणजे इथं काय आहे? शब्दांचा समूह पण बनणार, शब्द समूह आणि अर्थपूर्ण, हे दोन कीवर्ड आहेत इथं. अर्थ पण प्राप्त झाला पाहिजे आणि शब्दांचा समूह सुद्धा असला पाहिजे. पूर्ण अर्थाचे बोलणे ही व्याख्या आहे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. आपण शब्दासाठी काय पाहिलं? शब्दासाठी आपण पाहिलं अक्षरांचा समूह आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे. त्यावेळेस बदकचं उदाहरण घेतलं आपण. बदक, कदब. कदबला काहीच अर्थ नाहीये. शब्द अक्षरांचा समूह आहे कदब. कदब हा अक्षरांचा समूह आहे पण तो शब्द नाहीये, बरोबर? कारण की अर्थ नाहीये प्राप्त. बदक हा अक्षरांचा समूह सुद्धा आहे आणि अर्थ सुद्धा झाला आहे म्हणून तो शब्द झाला. सेम तसंच वाक्य जो आहे, वाक्यामध्ये काय बनणार? आता शब्दांचा समूह तयार होणार आहे म्हणजे शब्द समूह आणि अर्थ पण असला पाहिजे त्याला. त्याच वेळेस त्याला काय म्हणणार? वाक्य असं म्हणणार आहे. आता मी जर म्हटलं मी रविवारी क्रिकेट खेळतो, मी रविवारी क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळतो, खेळतो, यातून काहीतरी अर्थ प्राप्त होतोय का रे मित्रांनो आपल्याला? तर 100% अर्थ प्राप्त होतोय. मग अर्थ जर प्राप्त होत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण? वाक्य असं म्हणणार आहे. आणि हा एक शब्द, दोन शब्द, तीन शब्द, चार शब्द, चार शब्दांचा एक समूह तयार झालेला आहे. शब्द समूह सुद्धा आहे आणि अर्थ पण प्राप्त होत आहे म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण? वाक्य असं म्हणणार आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात आपण. आता शेवटचा पॉईंट आहे आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चर मधला, व्याकरण. व्याकरण म्हणजेच काय? खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो हा. व्याकरण म्हणजेच काय? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला, भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. सिंपल. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. आणि भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. दोन व्याख्या दोन्ही दिलेले आहेत. आणि महर्षी पतंजलींनी व्याकरणाला काय म्हणाले? शब्दानुशासन असे म्हणाले आहेत. महर्षी पतंजली हे व्याकरणाला काय म्हणाले आहेत? तर शब्दानुशासन असे म्हणालेले आहेत. लक्षात ठेवायचे. महर्षी पतंजली यांच्या या एकच पॉइंटवरती पोलीस भरतीला खूप साऱ्या वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा पण पाठ झाला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्णमाला या गटातील पहिला भाषा लिपी स्वरूप हा पॉइंट आपण इथं कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर लिपी
हा पण पॉईंट कम्प्लीट केला. आणि आता तिसरा घटक जो आहे म्हणजेच मुळाक्षरे किंवा वर्णमाला. वर्णमालामध्ये आपल्याला 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे. मग 3 घटक कुठले कुठले असतात तर स्वर, स्वरादी आणि व्यंजने. व्यंजने यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे जर डाऊट असतील ना मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून पाठवा मला. सगळ्या कमेंट्स मी त्या ठिकाणी वाचत असतो. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते डाऊट्स क्लिअर करून टाकूयात. आणि जर कोणाला मराठी व्याकरणाची स्पेशल बॅच जर करायची असेल पोलीस भरतीसाठी तर त्यांनी आत्ताच प्ले स्टोअरवरून एक्सलन्स MPSC योगेश शिलार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. या व्हिडिओच्या नंतर आपण काय करूयात, पुन्हा एकदा याच टॉपिकची रिव्हिजन घेऊयात. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वर या घटकाला सुरुवात करू. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.